मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम् ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्। जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकराः रङ्गनाथ महाराज ब्रह्मभ्यासपरायणः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। श्री गुरु धूत महाराज की जय। श्री गुरु रंगनाथ महाराज की जय। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हरी सर्वांना। अंगाची अनुपत्ती आटलिया उपपत्ती येत उठली पांती लक्षणाची। अंगाची अनुपत्ती आटलिया उपपत्ती येते उठली पांती लक्षणांची। आत्मा जाणून देण्याच्या बाबतीत सर्व प्रकारच्या युक्ती आपल्या स्वरूपानेच अनुउपपन्न होऊन आटून जातात व लक्षणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठून जातात। व्यवहारातील अनेक वस्तू उपपत्तीने म्हणजे युक्तीने सिद्ध करता येतात, पण परमात्म वस्तूचा विचार करीत असताना दुसरी वस्तूच नाही, म्हणून त्यांचे ठिकाणी उपपत्ती प्रमाण काही नाही। प्रत्यक्ष दिसणाऱ्या जगताची संगती देखील युक्तीनेच लावावी लागते, कारण परमात्मा जगाचे कारण मानावे तर तो असंग निर्विकार आहे। त्याचे पासून जग कसे निर्माण होईल? जग हे कार्य तर प्रत्यक्ष दिसते, त्याचे कारण तर काही दिसत नाही। अशी जगाच्या कार्यत्वाची अनुपपत्ती आहे, पण अन्यथा अनुपपत्त्या माया विशिष्ट परमात्मा जगाचे कारण आहे असे मानावे लागते। अशा रीतीने युक्तीने जगाचे कारण सिद्ध करावे लागते, याला उपपत्ती म्हणतात। परंतु निरुपाधिक परमात्म स्वरूपाविषयी कोणतीही उपपत्ती चालत नाही, म्हणूनच याला सिद्धानुवाद म्हणावा। तसेच जहत लक्षणा अजहत लक्षणा जहत चहत लक्षणा लक्षित लक्षणा या लक्षणांच्याही पंक्ती उठून गेल्या आहेत, कारण शक्य संबंधी लक्षणा असते। परमात्मा शक्तिवृत्तीचा विषय नाही, म्हणून परमात्म स्वरूपाचे ठिकाणी लक्षणेचा उपयोग नाही, उपपत्तीचा उपयोग नाही, दृष्टांताचा उपयोग नाही, प्रमाणांचा उपयोग नाही। अशी ती शुद्ध स्वयंप्रकाश वस्तू आहे। बोला हो महाराज। ठीक आहे।
अंगाच्या अनुपपत्ती आटलिया उपपत्ती येथे उठली पाती लक्षणांची. अंगाच्या अनुपपत्ती आटलिया उपपत्ती येथे उठली पांती लक्षणांची. महावैष्णव माऊली ज्ञानोबा राय या परमात्म स्वरूपाच्या बाबतीत जे स्वयंसिद्ध आहे, जे परिपूर्ण रीतीनं तेच ते आहे. बाहेर जा. जे तेच ते आहे, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याच जड परसिद्ध वस्तूचा संबंध नाही. तर जे स्वतंत्र आहे, स्वयंभ आहे आणि परिपूर्ण आहे, अद्वैत आहे, असंग आहे, अशी वस्तुस्थिती स्वाभाविक वस्तुस्थिती असल्यामुळं तिचं अन्य काही नाहीच. आणि अन्य काही नाही ही वस्तुस्थिती असल्यामुळं त्याची सिद्धी बी करण्याची सामुग्री त्याच्यात नाही. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सिद्ध करायला व्यवहार पाहिजे. व्यवहारात सिद्ध करता येतं, काही असिद्ध करता येते. आणि ही सिद्ध असिद्धीची प्रक्रिया, सिद्ध असिद्ध करण्याची जी सामुग्री आहे ही मनुष्य देहातच आहे. आणि मनुष्य देह व्यवहारात आहे. हे ध्यानात मोठं, खूप मोठं महत्वाचं कळून घेणं. कशाला सिद्ध करायचं आणि असिद्ध करायचं हे जे काही बौद्धिक सामर्थ्य आहे, वैचारिक सामर्थ्य आहे, हे फक्त मनुष्य देहात आहे. आणि ते व्यावहारिक सामर्थ्य, आणि हे व्यावहारिक सामर्थ्य इतर देहात नाही. म्हणून इतर देहात मोक्ष होत नाही. आणि या देहात हे सामर्थ्य आहे, म्हणून या देहात मोक्ष होतो. पुन्हा आवाज यायला की निर्मलाताई, निर्मलाताई तुम्हाला रोज सांगावं लागायला, तुमचं नाव घेतल्याशी तुम्ही म्यूट करीनात. उद्या विचार करून इकडे या. सर्वांना विनंती आहे की सुरुवातीलाच आपले ऑडिओ व्हिडिओ बंद करत जा. सुरुवातीचे 2 बटन आहेत ते प्रेस करत जा. वारंवार आपल्याला सूचना दिल्या जातात. तुमच्या ह्यामध्ये विक्षेप आणि सगळी विचाराची लिंक असते ती थोडी डिस्टर्ब होते, ब्रेक होते. पुन्हा नव्याने त्याची उभारणी करावी लागते. तर तुम्हाला हे नेमकं सांगायचं आहे आम्हाला, पण ते तुमच्या कसं लक्षात येणार. एक बोलण्याची एक उर्मी असते, ती उर्मी निघून कट होते ती. म्हणून आपल्या सर्वांना विनंती राहील, आता काय सांगावं आणखी. ठीक आहे महाराज. ते आता ते मीट
आहे पण व्हिडिओ चालू आहे. सुदाम हे आता सुदाम कोण कोण आहे नवीनच महाराज आहेत. हा सुदाम आगे ते? ते आता आता झाले. नवीन आलते, जुने त्याला आलते. ते थोडा टाइम लागतो. कसं ते साईज सिलेक्ट करून त्याला हे करावं लागतं, व्ह्यूवर करावं लागतं. त्यासाठी कम्प्युटरवर कंटिन्यू राहावं लागतं. असं व्हायला ते केलंय मी आता दोघायला बी हा. टीव्ही हा, तर मोडवर टाकलं तुम्ही त्याला बर टीव्ही. बर सावध राहा तुम्ही थोडं तिकडे, कारण हा आमच्यापर्यंत स्लिप डिस्टर्ब झाला नाही पाहिजे. असं सावध राहा. पवन मारा तुम्ही असले फ्री असले तुम्ही तर तसं करा. हा ना, नाही आणि लिस्टवर येऊपर्यंत थोडा टाइम लागतो. बाकी काय नाही, त्याला सिलेक्ट करावं लागतं आणि मग रिव्ह्यू हे करावं लागतं, त्याला व्ह्यूवर करावं आणि लागतं. ते ऐकू तसं शकते. काही सेटिंग मध्ये तसं काही करता येत असलं तर तसं करून टाका. कोणाला म्यूट करता उघडता येऊ नये असं काही करता येत असलं सेटिंग मध्ये तर तसं करा. करता येतं काही काही ठिकाणी आहे तसं काही काही म्यूटला. म्यूट ऑल करावं लागतं. पण मग ते आपल्याकडे दोघं तिघं बोलतो ना आपण, कोणाला शंका असली ते बोलताच यायची नाही. मग डायरेक्ट नाही नाही म्यूट नाही, ऑल करून. शंका नाही याच्यात. कोणी शंका याच्यावर शकत नाही. शंका फक्त शनिवारी आहेत, ते शनिवारी विचारतील. कारण की लिंक तुटती सर्व. आता काय विषय चालला होता माझ्या ध्यानात राहत नाही, कोणाच्याच ध्यानात राहत नाही. आणि विषय जरी ध्यानात राहिला त्याच्या पुढे जी येणार होती विचार ती येत नाही. आता दुसरीच येते. बरोबर आहे, बरोबर. डिस्टॉप होतो. त्यांच्या शंकेला काय अर्थ राहत नाही, कारण की शंकाच याच्यावर घ्यायच्या, त्याची स्तंभ आपल्याला उभा राहायचा आहे. शंका नंतर घेता येतात, पुन्हा फोन करून विचारता येतात. चलो सर, ठीक आहे. ठीक आहे महाराज. ठीक आहे. तर निर्मला ताई, उद्या जर उशीर झाल्या तर तुम्ही येऊ नका. टायमाच्या आत आल्या तरच या. ठीक आहे. रेकॉर्डिंग आहे का तुम्ही? तरी मनुष्य देहात सामर्थ्य आहे. वैचारिक सामर्थ्य, विचाराचं सामर्थ्य, आणि ते व्यावहारिक सामर्थ्य हे आपण पाहू लागलो. ते मायावी माईक सामर्थ्य, ती मायाच्या शुद्ध सत्वगुणाची शक्ती. पण माईक असल्यामुळे खोटे. हे रे ते माईक. ही गोष्ट खुणगाट बांधून लक्षात घेण्यासारखी. इतर देहाचे सामर्थ्य नाही, जे रज प्रधान तम प्रधान व्यवहाराची देह आहेत, सामुग्री आहे पशुपक्ष्यांची, ज्याच्या सत्वप्रधानता नाही. त्यांच्यामध्ये हे सिद्धी असिद्धीचा काय ठरवण्याचा कोर्ट कचऱ्या नाहीत त्यांच्यात. वकील नाहीत त्यांच्यात, न्यायाधीश नाहीत त्यांच्यात. हे वकील न्यायाधीश कुठून आले? मनुष्य देहात आले. बौद्धिक सामर्थ्य असल्यामुळे आले. बुद्धिबळाचे खेळ, राजकारण, डावपेच, धोकेफटके, तर्क, ते फक्त मनुष्य देहातच पाहायला भेटते. इतर देहात नाही. इतर देहात प्राकृतिक आहे, बौद्धिक नाही. प्राकृतिक वेगळं आणि बौद्धिक वेगळं. ही बौद्धिकता, ही वैचारिकता, ही विशेषता मनुष्य देहात आहे. त्याच्यात न्यायाधीशपणा आहे. म्हणून माणूस न्यायाधीश आहे, पशु न्यायाधीश नाही. कशावरच न्याय देत नाही, आहे ते सहन करतो. ठरवीत नाही काहीच पशु. ठरवीत नाही, ठरवून नाही त्याचा व्यवहार. अगोदर काही ठराव नाही, आज काय करायचं, आज कुठं जायचं. पशुचा, पक्ष्यांचा ठरवून व्यवहार आहे तो मानवाचा, की उद्या कुठं जायचंय, दुपारी काय करायचं, प्रवचन संपल्यास काय करायचं, आज कोणाचं प्रवचन ऐकायचं, जास्त पाठ येत आज कोणाचं ऐकायचं, ठरवू नये. ठरवून व्यवहार येतो. मग ठराव ठरवीन तीच बुद्धी न्यायाधीशपणा आहे. जग कसं झालं ठरवायचे. सर्व धर्मानं ठरविले आपापल्या प्रमाणे. सर्व मतांतर बसले त्याच्यात. ठराव आहे प्रत्येकाचा. देव कोण आहे ठरविलाय प्रत्येकानं.
जीव कसा आहे ठरविलाय प्रत्येकानं. दुःख कशापासून आहे ठरविले प्रत्येकानं, आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत त्याला निवृत्तीची. बंध ठरविलाय प्रत्येकानं आपापल्या परीनं. कोणी गरिबी बंद ठरविलाय, कोणी पाप बंद ठरविलाय, कोणी कर्म वेगवेगळी बंद ठरविलाय, कोणी कल्पना बंद ठरविलाय, कोणी अविद्या बंद ठरविलाय. बंद ठरविलीत प्रत्येकाची बंध वेगवेगळी आहेत. अविद्या जरी म्हटलं तर सांख्याची अविद्या वेगळीच आहे, योग्याची अविद्या वेगळीच आहे. वेगळी म्हणजे त्याने ठरलेली वेगळी, तिची लक्षणं वेगळी. आणि वेदांतांना ठरलेली अविद्येचं लक्षण वेगळं, ठराव वेगळे. शब्द जरी एक असले, ज्ञान जरी शब्द एक असला, तर न्याय वैशिशिकाचं ज्ञान वेगळे, सांख्याचं ज्ञान वेगळे, वेदांतानं सांगितलेलं ज्ञान वेगळे, लक्षण वेगळे ज्ञानाचे. शब्द जरी तो असला तर शब्दातली अभिव्यक्ती ती नाही. शब्द तोय, शब्दाची अभिव्यक्ती, शब्दाची विशेष लक्षण वेगळे त्या ज्ञानाचं. अविद्या शब्दाचं, संसार शब्दाचं. लौकिकात बी लोक संसार वापरतात, त्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. इतर शास्त्रकार संसार म्हणतात, त्या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आणि वेदांत शास्त्र संसार म्हणते, त्याचा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. म्हणून परिभाषा आहे प्रत्येक शास्त्राची. त्यांना अपेक्षित असलेला अर्थ, कारण शब्द तेच घ्यावं लागतात ना कामच्याला व्यवहारातलीच, तो अर्थ अभिप्रेत नसतो. म्हणून आपापल्या शास्त्राची परिभाषा असते की आमचं ज्ञान, आमची माया, आमची अविद्या, आमचं जग, आमचा संसार नावाचा अर्थ, आमचं पाप. वेदांत शास्त्रात पाप शब्दाचा अर्थ वेगळा आहे, कर्मशास्त्रात पाप शब्दाचा अर्थ वेगळा आहे, भक्तिशास्त्रात पाप शब्दाचा अर्थ वेगळा आहे. पाप शब्द तोच आहे, काय शब्द तेच घ्यावा लागतात. जसे घरात जे भांडे असतात तेच वापरावं लागतात. कधी कधी औषधी घ्यायला जो कप असतो तोच चहा घ्यायला असतो, तोच दूध घ्यायला असतो, त्यानंच काढा घ्यावा लागतो. वापर त्याचाच करावा लागतो, पण वेगवेगळ्या उद्देशानं. त्याप्रमाणे शब्द तेच आहेत. शब्द दुसरी घेतली तर गडबड होईल सर्व. तितके शब्द सुधरू देणार साधकाला, तर पुन्हा अजून शब्दाचा पगडा केला, पसारा पांगिला, तर सर्व गडबड गोंधळ होऊन जाईल. किती भाषा झाल्या. म्हणून भाषा तीच लौकिकातली ठेवली, लोक भाषा ठेवली. पण काही काही अर्थ भिन्न आहे, सर्व अर्थ भिन्न नाहीत. म्हणून आपापल्या परिभाषा बनल्यात. येणं जाणं आहे नाही हे शब्द तेच आहेत, पण काही जे मुख्य शब्द आहेत जसे संसार, ज्ञान, अज्ञान, देव, ह्या शब्दाचे अर्थ अपेक्षित तिथं ठरवली, त्याला परिभाषा म्हणते त्या शास्त्राची. असो, मग मनुष्य देहात हे सामर्थ्य आपला विषय होता ठरविण्याचं, न्याय निवाडा करण्याचं, आणि त्यालाच युक्त्या म्हणतात. त्या युक्त्याला कोणाचं टेकन घेणं, सहारा घेणं, याला प्रमाण म्हणतात. त्या युक्तिवादाला एखादा दृष्टांत बसविणं, याला उपपत्ती म्हणतात. उपमान, प्रमाण. त्या युक्तिवादाला
प्रमाण, दृष्टांत, ती जोड देऊन अनेक विचार त्याच्यात सामील करून, अनेक सहकारी घटक त्याच्यात सामील करून एखादी गोष्ट सिद्ध करणं, सहा प्रमाणानं ह्या जे वृत्तीला सहकारी ते प्रमाण आहेत. सहा प्रमाणानं, काही दृष्टांतानं, काही आप्तवाक्याच्या, ज्ञानी लोकाच्या शब्दाच्या वाक्याच्या सहकार्यानं ते प्रमाण आहेत. हे प्रमाण वेगळे, ते प्रमाण वेगळे. शब्द प्रमाण, आप्तवचन प्रमाण, आणि हे प्रत्यक्ष प्रमाण, उपमान प्रमाण, हे प्रमाण. आणि पुन्हा तुकोबरायाचा गाथा प्रमाण, ज्ञानेश्वरी प्रमाण, संस्कृत प्राकृतचे काही ग्रंथ आहेत जे प्रस्थानत्रयादी आणि प्रस्थानत्रयातले घटक, त्यांचं प्रमाण, त्यांचा स्वीकार करणे की हे खोटं बोलणार नाहीत, यांचा सहारा घ्यायला जमतो. असे जे ज्याच्यावर श्रद्धा आहे, असे जे प्रस्थानत्रय, तिघ जण जिथून प्रस्थान होते, तसं दिंडीचं प्रस्थान माऊलीच्या मंदिरातून होते. प्रस्थान झालं सोडून तिथं पंढरपुराकडे जाण्याला. तसं ज्या ग्रंथापासून सुरुवात होती परमार्थाची आणि शेवटपर्यंत ते उपयोग येतात, त्याला असे 3 ग्रंथ आहेत, त्याला प्रस्थानत्रय म्हणा. 3 ग्रंथाचे समुदाय आहेत. प्रस्थानत्रय, ते बृहत प्रस्थानत्रय, लघु प्रस्थानत्रय, संस्कृत प्रस्थानत्रय, प्राकृत प्रस्थानत्रय. तिथून सुरुवात होती, शेवटपर्यंत ते उपयोगाला येते, म्हणून त्याला प्रस्थानत्रय म्हणून. अशी त्या ग्रंथाची प्रमाण आहेत. काही युक्त्या आहेत साधू संतांना, सत्पुरुषांना, आचार्यांनी, महाराज मंडळीनं, महात्म्या मंडळीनं घालून दिलेले काही दृष्टांत आहेत. याचा सहारा घेऊन काय सिद्ध आहे, काय असिद्ध आहे, ही ठरवण्याची प्रक्रिया वैचारिक धारा आहे, ही वैज्ञानिकता आहे, ही बुद्धिमत्ता आहे. हा ज्ञानाचा संप्रदाय ठरविण्याचा, याला परमार्थ पंथ म्हणतो आपण, संप्रदाय म्हणतो, एक धर्म म्हणतो, एक विचारधारा आहे. आणि अनादि परंपरा आलेली ज्ञानी, हे ज्ञान पूर्वी सूर्याला सांगितलं होतं, इक्षूला सांगितलं होतं, त्याला सांगितलं होतं, असं करीत 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 ज्ञानाची परंपरा ही वाहत आलेली ज्ञानगंगा आहे. पण ही ज्ञानगंगा बी व्यावहारिक हे आपल्याला चालली. ही वेदगंगा, ही ज्ञानगंगा, ही गुरुमुखातून आलेली गंगा, ही ज्ञानेश्वरी, ही वेदेश्वरी, ही चित कला, चित दीपिका, चित कलिका, ज्याला ज्ञानोबाराय शांकरी मानतात. ज्याला ज्ञान विद्या म्हणा, विद्या म्हणा, गुरु विद्या म्हणा, असं जे तत्वज्ञान आहे ते मनुष्य देहात आहे आणि ते ठरविता येते. त्यानं हे ठरविण्याची जी काही, सिद्ध करण्याची जी काही प्रक्रिया आहे ही देखील व्यवहारात आहे. ही इतर देहातल्या जीवात नाही, मनुष्य देहातल्या जीवात आहे, सक्रिय आहे. पण ही व्यावहारिक सामर्थ्य हे आपला विषय चालला होता. मग त्यानं जग ठरविलं, त्यानं जगाचं कारण ठरविलं आणि त्यानं जगाचं अधिष्ठान ठरवायला निघलो ध्यानात घ्यायपर्यंत विषयी. भूत पण ठरविले मनुष्य देहातल्या जीवानं, पशु पक्षाला भूत नाही. कल्पनेनं भूत ठरविले
तसंच कल्पनेनं जग ठरविले आणि तसंच कल्पनेनंच अविद्याचा सुद्धा कल्पकच आहे कोणतरी. कल्पकच आहे, कल्पना बाप कल्पनेची ख्याती, सर्व कल्पच आहे. भूताची कल्पना ज्याला खरी वाटते त्याला कल्पना वाटत नाही, ती पण कल्पना आहे त्याची. जगाची कल्पना काहीला कल्पना वाटत नाही, खरं वाटतंय, जे कल्पित नाही वाटत. ते त्याचा ठराव आहे सत्यत्व बुद्धीचा. तशीच अविद्या मायेची कल्पना वाटत नाही, खरं वाटते. जगच खरं वाटल्यामुळे ते बी खरं वाटते. त्यापासून खरं कसं निर्माण होईल जग? म्हणून सर्व कल्पितच आहे. कल्पनाचा पगडा आहे. पण हे कल्पना तरी ठरविली आहे, याला सत्य बी ठरवी नाही आणि कल्पना बी ठरवी नाही. आणि या सर्व कल्पिताचा अधिष्ठान आहे. कारण कल्पिताला कारण नसतंय, कल्पिताला अधिष्ठान असते. ती कल्पना कशावर आहे? जशी अलंकाराची कल्पना कशावर आहे? निराधार नाही, ती त्याला आधार खाली स्व नाही. कल्पना कशावर तरी असते. घटाची कल्पना मृत्तिकेवर आहे, आटलेल्या खापरावर आहे, गाडग्यावर आहे, त्या मातीवर आहे. मातीशिवाय खापर नाही, खापराशिवाय घट नाही. हे जसं आपल्याला प्रत्यक्ष लक्षात येतंय, म्हणजे आधारलेलं एकमेकावर. आणि शेवटी सत्यावर जाळ्यामुळे असत्या, सत्यावर आधारलेला असते. हे खोटं एकमेकावर आधारल्यासारखं दिसतंय आणि खऱ्यापर्यंत त्याच्या जाळ्यामुळे असतात. तसा हा खोटा संसार आधी खराच वाटतो, विचार करायला गेल्यावर खरा नाही, पंचभूताचा आहे, 3 गुणाचा आहे, अविद्येचा आहे. आणि ब्रह्मस्वरूप आहे. संपला संसाराचा शोध. म्हणून पाहत गेलं तो शोधते. म्हणून ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिली, निरखित गेली, पदोपदे निज पदा गेली. जे दिसायले त्याचा जर शोध घेत गेलं, म्हणून शोधक बुद्धी मनुष्य देहात आहे, हाच आपला विषय चाललाय. ही न्याय निवाडा करण्याची प्रक्रिया मनुष्य देहात आहे आणि ती व्यावहारिक आहे, इतर देहात नाही, या देहात आहे. आणि त्याच प्रक्रियेनं आपण त्या अधिष्ठानाबद्दल बी ठराव घ्यालो की ब्रह्म आहे, राम असती सदा भामी. ठराव ही ठरविण्याची प्रक्रिया आहे. मी आहे आणि नेहमी ज्ञान स्वरूप आहे, नेहमी जाणणार आहे, नेहमी प्रकाश स्वरूप आहे. आणि मी मला कधीच न आवडणारा नाही. मी आहे, मी मला मान्य आहे, स्वीकार आहे, कळतंय. आणि मी मला आवडतो. मी मला आवडत नाही असा कुठलाच काळ नाही, कुठलाच देश नाही. सर्व काळात, सर्व देशात, सर्व अवस्थेत मी मला आवडतो. कदा एक बी क्षण असा नाही की मी मला आवडत नाही. म्हणून मी नित्य प्रीतीचा विषय, मी परम प्रेमास्पद आहे, परम प्रेम स्वरूप आहे, प्रिय स्वरूप आहे. मी ज्ञान स्वरूप आहे आणि मी आसन स्वरूप आहे, म्हणजे सच्चिदानंद आहे. हे ठरविलंय. मी मनुष्य हे बी ठरविलंय, पण विचार न करता ठरविलंय. हे पहा, याच्यात 2-3 जरा थोडीफार भेद आहे. ठरविणं वेगळं, ठरविलेलं चूक असणं वेगळं. मग त्याची आनंद आहे ठरविलंय आणि ठरविलेलं व्यवहारात चूक नाही.
ती चूक कोणी म्हणू शकत नाही, चूक काढू शकत नाही. आणि मी मनुष्य आहे हे ठरविलंय आणि ठरविल्याला चूक आहे. मी जीव येणारा जाणारा हे कर्मशास्त्रानं ठरविलंय आणि ठरविल्याला चूक आहे. ध्यानात घ्या जरा. मी आत्मा आहे हे सांख्य आणि योग्यानं ठरविलंय आणि ठरविल्याला परिपूर्ण बिनचूक नाही. चूक आहे त्याच्यात, परिच्छिन्नतेची चूक आहे त्याच्यात, सुखी दुःखित्व होण्याची चूक आहे त्याच्यात. ब्रह्म भिन्न मानण्याची चूक आहे त्याच्यात. आत्मा म्हणण्याची चूक आहे त्याच्यात. ठरावय, ठरविलंय. निष्पत्ती ती मनुष्य देहातलं सामर्थ्य ठरविण्याचं, पण परिपूर्ण बिनचूक नाही म्हणून अंतिम नाही. आणि मनुष्य ठरविले, बाई ठरविलंय. आता ठरविलं कशाचं ते मानलंय. मानणं वेगळं आणि ठरविणं वेगळं. कोत कमी असल्यामुळे लोक म्हणतात म्हणून मानायचं. कमी सामर्थ्य असल्याचं लक्ष नाही ते. वंदिले वंदावे, निंदिले नंदावे, एक गेले जावे त्याच्या पाठी, हे मान नाही. दुसऱ्याने केलं म्हणून सर्व लोक गरीब श्रीमंत म्हणतात म्हणून आपण कोणातरी एका वर्गात बसान माना. सर्व पुरुष स्त्रिया म्हणतात मग आपण कोणातरी एका लिंगात आहेत, वर्गात आहेत, मग माना. तसं मानलंय ते. मी कोणतरी गावचा आहे, कोणातरी नावचा आहे, कोणातरी जातीचा आहे, मानलंय. मान्य स्वीकार केला. हालचाल करता येत नाही, सामर्थ्य नाही हालचाल करायला, म्हणून गुंतून बसलीत. गुंतवलं या संसारे कैसा झालो शांत. गुंतून बसलीत नावात, गावात, आडनावात, जातीत, धर्मात, पंथात, वर्णात, आश्रमात, पणात, बालपण, तरुणपण, म्हातारपणात, काळी गोरीपणात, उंच ठेंगणेपणात, लठ्ठ क्रशेपणात, शहाणे वेळेपणात. कशाला तरी या दोन पैकी एकाला धरलं. तसं कोणी तंबाखू नाही तर बिडी, या दोन यासनापैकी एक धरलं कोणीतरी. परंपरानं आलेली. मग कोणी तंबाखूकडे गेले, कोणी बिडीकडे गेले, सिगारेट. कोणी तंबाखूचा शोध लावला, मशाल्याचा, गुटख्याचा. त्याच्यात काहीतरी त्यांनी काय केली, एक संशोधक बुद्धी लावली, एक वेगळी निष्पत्ती काढली. पण काय तंबाखूतच मोडत होती. एकंदरीत व्यसन म्हणलं तर दोन्ही तिने सर्व तंबाखूचीच आहेत. विडी असू द्या, सिगारेट असू द्या, गुटखा असू द्या, तंबाखू असू द्या, किंवा चिलीम असू द्या, गांजा असू द्या, फक्त तंबाखूच येते. आल्या पाल्याच येत नाही, पण वेगवेगळे नाव येत, शाखा फुटल्या त्याच्या वेगवेगळ्या. तर कोणी याच्यात, कोणी त्याच्यात, अशी जनता त्याच्यात बसून गेली. जनता गुंतून गेली त्याच्यात. जनसमुदाय. आज जो मुलगा जन्माला तो बिडीकडे जाणार आहे का सिगरेट ठरणार आहे, तो त्याचं मानणार आहे, तो कशाला तरी स्वीकार करणार आहे. हा, याच्यातून अलग राहणं ही बुद्धिमत्ता आहे. त्याच्यात न जाणं त्या चक्रव्यूहात ही त्याची क्षमता असू शकते. कशाकडे चालला तू? परंपरेनं आलेल्या करता वाहत चालला का नवं काही करायला, का वेगळा राहिला? इतक्या गोष्टी जे परंपरेने व्यसनी ते मूर्खच आहेत. काहीतरी करायला, कशात तरी येते, हे ना ते जे अगोदरच तयार होतं त्याच्यात बसले, ते रेडीमेड मध्ये. जे अगोदरच जाळ होतं त्या जाळ्यात गुंतले. ते व्यसनाचं जाळ होतं त्या जाळ्यात गुंतली. अगोदरच ते जन्माच्या आधीच कंपन्या होत्या, विडीच्या, सिगारेटच्या, तंबाखूच्या, गुटख्याच्या. अगोदर जाळं लावून ठेवले, त्या जाळ्यात घुसले, जाळ्यात पडले, ते गुंतून पडले.
जाळ्यात गुंतून पडायचं का जाळ्याला लांबून पाहायचं, का जाळ तोडून टाकायचं? हे सामर्थ्य मनुष्य देहात आहे. हे जसं व्यसनाचं जाळ आहे तसंच प्रपंचाचं जाळ आहे, तसंच कर्माचं जाळ आहे, तसंच वासनेचं जाळ आहे, तसंच भ्रमाचं जाळ आहे. हे जाळे ते सर्व माया जाळ, कर्म जाळ, वासना जाळ, संसार जाळ, जाळ व्यसन जाळ, कल्पना जाळ, हे सर्व फाशे झाले. म्हणून आपण जर आपली ससद विवेक बुद्धी वापरली, सामर्थ्य वापरलं, तर आपल्या याच्यात गुतत नाही. त्या जाळ्याला लांबूनच पाहून सावध होतो. म्हणून मागे परतली मन, घालण्याचे रान देखून या. तुकोबराय थांबली. म्हणून ज्ञानोबराय थांबाय सांगतात देवाच्या द्वारी उभा क्षणभर. तुकोबराय थांबाय सांगतात क्षण एक चित्त स्थिर करून, सावध होई डोळे उघडून, पाहे वेद बोलेली पुराणी तुका विनवणी करीतशी. थांबा म्हणतात, सावध व्हा म्हणतात, पहा म्हणतात. पुढे धजू नका, चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जन गेले ह्या जाळ्यात, नाही आले मागुती. आणि हे सामर्थ्य मनुष्य देहात हे सांगू लागतात. त्या सामर्थ्याचा उपयोग आहे, पण हे सामर्थ्य त्या संसाराला सर्वाला बाजूला करतंय. आणि ह्या सामर्थ्यानं परमात्मा ठरवायचा आहे. पण ठरविल्याचा उपयोग आहे, पण ठरविल्यावर कळते की ठरविणं खरं नव्हतं. ती ध्यानात घ्या जरा गोष्ट, ही डगमगून जाते. काही म्हणते ना असं कसं. ठरवीत ठरल्यावर ठरविलेलं सर्व खोटं होतं, खोटं ठरलेलं सर्व खोटं होतं. जे मागं पडलं ते खोटं होतं, आणि परमात्मा प्राप्तीत कळते की ते ठरविणं बी खोटं होतंय. हाची निश्चय माझा, परी मी निश्चय होणे दुजा. तुको करायचा आपण. जगात खोटे, अहम ब्रह्मस्मी, मी परमात्मा आहे सत्य. आणि निश्चय, पण या निश्चयाहून बी वेगळा आहे. निश्चय माझ्यात नाही. जशी चप्पल घालून आपण घरात जावं आणि चप्पल बाहेरच सोडावं, चप्पल आत नेऊ नाही. तसं वाहनानं जावं आणि वाहन बाहेरच पार्किंग करावं, वाहनाला सोडून देऊन आत जावा. तसं निश्चय होणे तुझा, ते निश्चय व्यावहारिक आहे, निश्चय बौद्धिक आहे. आणि बुद्धी सत्वगुणाची, शुद्ध सत्वगुणाची असेल तरी माया आहे. बुद्धी पण माया आहे, म्हणून तो निश्चय पण माया आहे. म्हणून निश्चयाला मागं टाकलंय. आणि जे लक्षित आहे, जे खरं स्वरूप आहे, तिथं परिपक्वता झाली. ज्यानं गेलो ते पण मागं टाकले, ते इकडच आहे ना. जसा सेतूचा उपयोग केला लंकेला जाताना, पण सेतू लंकेत नाही न्याला. रावणाच्या घराकडे नाही न्याला, सेतू तिथेच ठेवला. तो समुद्र उल्लंघन करायसाठी होता, समुद्रावर ठेवला तो. इकडले एक दगड होते, ते होतं काय? तसं जसं दगडा मातीचं घर आहे, दगडा मातीचं गाव आहे, दगडा मातीचं जग आहे, त्याप्रमाणे दगडा मातीचीच बुद्धी कळाली पाहिजे. म्हणून तिचा उपयोग आहे.
पण सत्य नाही. म्हणून ठरविणं सुद्धा आणि ठरविणं म्हणजेच प्रमाण आहे, ठरविणं म्हणजेच युक्ती आहे, ठरविणं म्हणजेच उपपाद्य आहे. सिद्ध करणं काही, परमात्मा झालेला सिद्ध नाही, असल्याला सिद्ध. ही गोष्ट खुणबाट बांधून घ्यासारखी. झालेला सिद्ध म्हणजे बुद्धीच्या तोंडातून आला, बुद्धीच्या मुखातून आलेलं झालं ती. म्हणून हे जे ठराव आहे सर्व हे बुद्धी प्रधान आहे. याच्यात बुद्धीच्या हाताने झालेलं उद्घाटन आहे. हे असं आहे, ते तसं, हे ते बुद्धी मालकी नाही त्याच्यात. म्हणून परमात्म्याला ठरविताना बुद्धी मालकीन होऊ शकत नाही, मालक होऊ शकत नाही. आणि बुद्धीनं जर परमात्मा ठरलं तर परमात्मा बुद्धीपेक्षा गेलेला ठरल, बुद्धीच्या मुठीतला ठरल, बुद्धीच्या हातातलं खेळणं ठरल. असा नाही परमात्मा. परमात्मा ठरल्यावर बुद्धीच राहत नाही. परमात्मा हातात आला की बुद्धीच राहत नाही, बुद्धी लुप्त होती, बुद्धी नाही ठरती. म्हणून बुद्धीनं ठरलेला परमात्मा नाही, बुद्धीनं त्याची सिद्धी झाली, विचारानं त्याची सिद्धी झाली, असा परमात्मा नाही. ध्यानात घ्या जरा, गोष्ट गडबड होईन ऐकणाऱ्याची काही नाही तर. म्हणून स्वयंसिद्ध आहे परमात्मा, केलेला सिद्ध नाही, नाही घडविला नाही बैसविला, असा आहे. स्वतः सिद्ध आहे, केलेला सिद्ध नाही. हे सर्व सिद्धांत केलेली सिद्ध आहेत, सर्व मत केलेली सिद्ध आहेत, असलेली सिद्ध नाहीत. आणि परमात्मा स्वयंसिद्ध आहे, बुद्धीच्या हातानं ठरलेला नाही. आधीच ठरायच्या बुद्धी त्याच्यामुळे ठरली. म्हणून बुद्धीमुळे तो नाही, त्याच्यामुळे बुद्धी. प्रमाणामुळे तो नाही, प्रमाण त्याच्यामुळे. दृष्टांतामुळे तो नाही, दृष्टांत त्याच्यामुळे. ग्रंथामुळे तो नाही, ग्रंथ त्याच्यामुळे. संप्रदायामुळे तो नाही, संप्रदाय त्याच्यामुळे. धर्मामुळे तो नाही, धर्म त्याच्यामुळे. कोण्या मतामुळे तो नाही, सर्व मत त्याच्यामुळे. ही गोष्ट खूप मुख्य आहे. सर्वांचं अधिष्ठान असल्यामुळं सर्व त्याच्यामुळे. सर्व नाही तो एकमेव अद्वितीय तोच आहे. कशाचं सर्व घेऊन बसले? सर्व सर्व नाही, सर्व भ्रम आहे आणि तोच एक आहे. त्याला कशाला सिद्ध? म्हणून त्याची सिद्धी करताना आधी सिद्धी केल्यासारखी वाटते, आणि तो स्वतः सिद्ध आहे, सर्वच असिद्ध आहे. म्हणून उपपात्या आपल्या सामर्थ्यानं तिथपर्यंत गेल्या, पण त्याची अनुपपत्ती झाली. त्याच उपपात्या ठरल्या नाही तिथे. आटल्या आटणी झाली, निराश झाला. त्याचा आटणी शब्दाचा अर्थ निराश, व्यावृत्ती. मीठ पाण्यात टाकल्यासारख्या विरघळून गेल्या त्या. उपपात्या नाही राहिल्या, त्याच्या अंगाची अनुपपत्ती झाली, आटून गेली अंग त्यांची तिथं. अंगाची अनुपपत्ती, आटल्या उपपत्ती. येथे उठली पाती लक्षणांची, येथे उठली पांती लक्षणांची, आणि लक्षणाची पंगत बसली होती, ती पंगत देखील उठून गेली, नाहीशी झाली तिथं. उपपत्ती त्या अनुपपत्ती ठरतात तिथं, कारण त्याच्या बाबतीत अनुपपत्तीच आहेत. इकडे उपपत्ती आहेत त्या. परमात्म्याला ठरवण्याच्या बाबतीत त्या अनुपपत्ती आहेत. अनुपपत्ती म्हणजे काय? जशी आकाशाला तोडण्याच्या बाबतीत कुऱ्हाड अकुऱ्हाड आहे, न कुऱ्हाड आहे.
वाऱ्याला कातरण्याच्या बाबतीत कैची अकैची, कातर कातर नाही. म्हणून कातर सर्वासाठी कातर नाही, कैची सर्वासाठी कैची नाही. केस, दोरे, कापडा हे अशा साध्या कागद ह्या गोष्टी कापायसाठी कैची, त्याच्यावरच कैचीचा उपयोग होतो. कैची त्यालाच कैची, वाऱ्याला कैची नाही. वारा म्हणतो कुठे कैची दाखवा, मला कापा, मला कापून दाखवा. आकाश म्हणतो मला काय कापून दाखवा, कोणची कैची तुमची आणा. हाय म्हणतात ना कैची, कैचीच नाही. मला कापलं तर कैची. म्हणून जगातल्या सर्व वस्तू सर्व करताना ध्यानात घ्या. सर्व वस्तू सर्व करताना ही म्हणजेच वस्तू वस्तूच नाहीत आणि सर्व सर्व नाही. देश, काळ, वस्तू, अवस्था, परिच्छेदानं सर्व व्यवहार चालवतो. खुलखुला बालकाला मग्न करतो, रमितो, तरुणाला नाही रमितो. तरुणाला पैसा प्रतिष्ठा रमिते, बालकाला नाही रमित. पैसा आणि प्रतिष्ठा देऊन पहा पाळण्यातल्या बालका, ते नाही रमत त्याच्यात. त्यासाठी नाही ती प्रतिष्ठा, प्रतिष्ठा नाही ती पैसा, पैसा नाही त्यासाठी. आणि खुळखुळा, बाहुली, फुगा ही त्यासाठी खेळणी आहेत, ही तरुणासाठी नाहीत. तरुणासाठी पैसा, प्रतिष्ठा खेळणे, पद खेळणे. पद, प्रतिष्ठा, पैशाचे खेळणेच तरुणाला चालतील. तरुण त्याच्यात रमवतोय, त्या खेळात खेळतोय. प्रत्येकाचे खेळ म्हणजे याचे खेळणे त्याला कामी नाहीत, त्याचे खेळणे याला कामी नाहीत. त्याच्या गोष्टी म्हणजे सर्व वस्तू सर्वांसाठी नाही जगात. हे जसं आपण उदाहरणादाखल पाहायला लागलो, तसं उपपत्ती इकडे उपपत्ती, ब्रह्माबद्दल परमात्म्याबद्दल उपपत्ती, उपपत्ती नाही कोणतीच. अनुपपत्ती. खुळखुळा अखुळखुळा आहे तरुणाच्या बाबतीत. पैसा अपैसा आहे, न पैसा आहे पाळण्यातल्या मुलाच्या बाबतीत, कुत्र्याच्या बाबतीत, पशुच्या बाबतीत, पशुच्या बाबतीत पैशाला शक्तीच नाही, पैसा काहीच नाही, नगण्य. पैशाला कवडीची किंमत नाही. पशु पक्ष्याला, बालकाला, त्यागी महात्म्याला. तुकोबारायाला त्याची किंमत जे तितका मूर्खपणा असावा लागतो त्याला किंमत द्यायला. बालकामध्ये तो मूर्खपणा विकसितच झाला नाही अजून पैशाला किंमत देण्यासारखा. तितका मूर्ख असल्याशिवाय त्याला किंमत देता येत नाही. दोरीवारल्या सर्पाला भ्यायला किंवा त्याला धावपळ करायला तितका मूर्ख लागतोय. तितक्या अंधारानं त्याची दृष्टी ग्रासावं लागती, मंद अंधकारानं, भयकंपानं, सादृश्य दोषानं. तितका मूर्ख व्हावा लागतो तेव्हा तो भेटतो, तेव्हा सर्प सर्प म्हणतो. तितकं मूर्ख झाल्याची त्याच्या वाणीतून शब्दच येत नाहीत. तसं पैशाला किंमत देणे इतकं मूर्ख व्हावं लागतंय तेव्हा पैसा पैसा आहे. खेळण्याला किंमत देणे इतकं बालक व्हावं लागतंय, अज्ञानी व्हावं लागतंय तेव्हा खेळण्याला किंमत येते. पद प्रतिष्ठा पैशाला किंमत देणे इतकं मूर्ख व्हावं लागते तेव्हा त्याला किंमत वाटते. तसं जगाला किंमत आहे म्हणणे इतकं मूर्ख व्हावं लागतं तेव्हा जग आहे वाटत. त्याशिवाय देहाला मी म्हणणे इतकं मूर्ख व्हावं लागते तेव्हा देह मी वाटतोय, माझा वाटतोय, खरा वाटतोय. तितकी मूर्खता अनिवार्य. मूर्खता नसली तसं वाटणार नाही. म्हणजे तेव्हा ती शक्ती चलते, त्याच्या पुढे ती आहे. देह मी कोणाला आहे तितकं मूर्ख असन तर त्याला. देह माझा कोणाला आहे
मग कोणाला जे तितकी मूर्खता, त्याच्या कॅपॅसिटी इतकी मूर्खता, तितकं ठरणे इतकी तरी मूर्खता लागते. स्वयंपाक कोण करते? ज्याची इथं थोडी तरी सामुग्री येतो. उदक अग्निधान्याची सामुग्री तिथं स्वयंपाक चालू होतो. जिथं नाही तिथं कसा स्वयंपाक चालू आहे? त्याच्या पुरतं तरी लागण नाही, एका माणसापुरतं तरी करण्यापुरतं तेव्हा चालू होईल स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे स्वतः पुरता पाक करणं. म्हणून तितकं असल्याशी ते होत नाही चाललंय. हे जसं व्यवहारात आहे की व्यवहारात ठरविता येते आपल्याला काही बी, तर ती व्यवहारातली बुद्धी व्यवहारात ठरविती. पण परमात्मा ठरवायला मूर्खपणाच राहत नाही. परमात्मा ठरला की अविद्याच राहत नाही. आणि अविद्यानं राहिल्यामुळं अविद्याच्या 3 गुणापासून झालेलं सर्व जे कार्य, त्याच्यातलं तमगुणाचं कार्य जगंदी, रजोगुणाचं कार्य प्राण आणि कर्मेंद्रिय, आणि सत्वगुणाचं कार्य बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय, हे सर्व मावळून जातात अविद्याच्या निवृत्तीत. आणि बुद्धी मावळल्यामुळे विज्ञानमय कोश राहत नाही. विज्ञानमय कोश म्हणजे सर्व शास्त्राची पांडित्य, सर्व युक्त्या, सर्व ठरविणं, सर्व ज्ञानधारा, विशेष ज्ञानधारा हे समाप्त होते तिथं. अविद्याच्या निवृत्तीत याची निवृत्ती होती. म्हणून परमात्मा राहतो आणि हे राहत नाही. परमात्मा ठरवायला गेलेली बुद्धी राहत नाही, परमात्मा उरतो. देव पाहावया गेलो तिथे देवाची होऊन गेलो. शोध करीत परमात्म्याचा शोध करीत बुद्धी जाती. परमात्म्याचा शोध लागतो आणि बुद्धी राहत नाही. परमात्मा ठरवतो आणि युक्त्या राहत नाहीत. परमात्मा ठरतो आणि उपपात्या संपात्या. परमात्मा लक्षात येतो आणि प्रमाण संपून जाते. परमात्मा लक्षित होतो आणि जीवपणा राहत नाही, जगपणा राहत नाही, शिवपणा राहत नाही, बद्धपणा राहत नाही, मुक्तपणा राहत नाही. फक्त परमात्माच परमात्मा. म्हणून तिथं काहीच राहत नाही हे सांगायलेत महाराज. आता पाप किती वयानं आपल्याला. म्हणून तिथं उपपत्त्या नाही ते सांगायलेत. उपपत्ती तिथं उपपत्ती ठरत नाही. अंगाच्या अनुपपत्ती, कारण त्या परमात्मा स्वरूपाच्या दृष्टीने ती अनुपपत्तीच आहे. जशी कुऱ्हाड नाही आकाशाला, आकाशाच्या ठिकाणी आकाशाच्या दृष्टीनं आकाशाला छाटायला कुऱ्हाड नाही जगात. कोणतीच कुऱ्हाडच नाही जगात. अजून बनायचीच राहिलेली आकाशाला छाटणारी कुऱ्हाड, आकाशावर घाव बसन अशी कुऱ्हाड अजून कोण्यात लोहारानं बनली नाही. लोहारच जन्माला नाही तसा. तसं परमात्म्याला विषय करीन अशी उपपत्तीच जन्माला आलेली आहे. अजून अंगाची अनुपपत्ती, कारण परमात्म्याची उपपत्ती ना अनुपपत्तीच होती. अंगाच्या अनुपपत्ती, आटलिया उपपत्ती, म्हणजे ह्या उपपत्त्या जगाच्या बद्दल शहाणे आहेत. परमात्म्याबद्दल भांबावून जातात, वेगळ्या ठरतात, नष्ट होतात, नाही ठरतात, जिरून जातात, विरघळून जातात. ही बुद्धी कौशल्य जगात काम करते, जग कार्यात काम करीन, जग कारणात काम करीन, अभिन्न निमित्त उपादान कारणापर्यंत काम करीन. तिथून पुढे तेच समाप्त होते. पुढे काय काम करेल? म्हणजे उपपत्त्याच अनुपपत्त्या ठरतात परमात्म्याच्या समोर. अंगाच्या अनुपपत्ती, आटलिया उपपत्ती, इथे उठली पाती लक्षणाची, आणि इथं लक्षणा देखील लक्षणा राहत नाहीत. म्हणून येथे उठली पांती लक्षणाची, म्हणजे लक्षणाची देखील पंगत बसलेली राहत नाही, उठून जाती. पंगतची पंगत म्हणजे हारचे हार, ओळीची ओळी बसलेल्या लक्षणांच्या त्या देखील उठून जातात. म्हणजे परमात्म्याचा
जसा जगाचा ठराव होतो, जगातल्या अनेक अर्थाचं ज्ञान व्हायला अनेक प्रमाण, अनेक युक्त्या, अनेक दृष्टांत, अनेक लक्षणा, शब्दशक्ती, लक्षणाशक्ती, शब्दवृत्ती, लक्षणावृत्ती, अभिधा, शब्दाची अभिधा शक्ती, व्यंजना शक्ती, व्यंग्य शक्ती, गौण्यवृत्ती, मुख्यवृत्ती, काव्याचा, वव्याचा, कविताचा, गूढ शब्दार्थाचा बोध करण्याच्या बाबतीत जे गुह्य त्याचा जगदांपाती जे गुह्य आहेत त्याचा ज्ञान करून देण्याच्या बाबतीत, बोध करून देण्याच्या बाबतीत ह्या अनेक लक्षणा, अनेक शक्त्या शब्दाच्या माध्यमातून उपयोगी पडतात. वाच्यार्थ, लक्षार्थ, शब्दशक्ती, लक्षणाशक्ती, त्याच्यातल्या गौण्यवृत्ती, मुख्यवृत्ती, अनेक ह्या प्रबोधक आहेत, उद्बोधक आहेत, कळून देण्याबाबतीत, न्यायनिवाडा करण्याच्या बाबतीत आणि लक्षित वस्तू लक्षात आणून देण्याच्या बाबतीत जरी इकडे त्या सामर्थ्यानं निपुण आपल्या महिमावान असल्या आपल्या ठिकाणी, तरी परमात्म्याच्या बाबतीत त्याची पंगतच उठली. त्या सर्व जरी एकत्र मिळून आल्या तरी परमात्म्या पुढे टिकू शकत नाही. जसं सर्व चांदण्या मिळून सूर्याला पकडायला आल्या, सूर्याला सापडायला आल्या, सर्व चांदण्या मिळून युती केली त्यांनी, पंगतची पंगतच आली, हार एकमेकाच्या हातात हात घालून सूर्याला घेरावा टाकायला आल्या. तर सूर्य दिसल्या बरोबरच त्याचे अंग झिरून जातात, त्याची पंगतच उठून जाते, मावळून जाते, उठून जाते. म्हणजे सर्व चांदण्याची पंगत जशी सूर्या पुढे बस गेली की मावळून जाते, नगण्य होतात, विरून जातात. सर्व प्रमाण व सर्व उपपत्त्या आटून जातात तिथे गेली की. त्याप्रमाणे इथं महाराज सांगतात सर्व लक्षणं पंगत उठली त्यांची. आणि याच्या पुढे एक काल झालेली आपली लक्षण, लक्षित लक्षणं, जहद लक्षणं, अजहद लक्षणं, जहदाजहद लक्षणं म्हणजे भागत्याग लक्षणं. त्या वाक्याचा अर्थ करताना लक्षित वस्तूला लक्ष्य करतात. त्याचा तटस्थ लक्षणं, स्वरूप लक्षणं करतात. लक्षित अर्थाला लक्ष्य करतात, लक्षणानं होतंय. शब्दाच्या लक्षणा शक्तीनं, लक्षणावृत्तीनं. आणि जे लक्ष्य झाले त्या लक्ष्याहून लक्षणं करता येते, त्या लक्षित लक्षणं म्हणून. लक्षित लक्षणं जसं अंदाजाहून अंदाज घेणं, अर्थाहून अर्थ पाहणं, पुराव्यानं पुरावा भेटणं, तसं जे लक्षित झाले लक्षिताहून लक्षणं करता येते, ठरल्याहून ठरविता येते. ज्या अर्थी असं ठरले त्या अर्थी असं असलं पाहिजे. लक्षित लक्षणं म्हणजे जे घडलंय त्याच्याहून पुढे निर्णय घ्यायचा, जे ठरलंय त्याच्याहून पुढे निर्णय घ्यायचा. लक्षित लक्षणाची व्याख्या आहे स्वघटित पद वाचित रूप परंपरा प्रमाणा अर्थ घेणं. म्हणजे स्वघटित पद वाचित रूप परंपरा प्रमाण अर्थ घ्यायचा. जे काही ठरलेले आणि त्या ठरलेले जे काही पद आहे त्या पदाचं जे पदवाचित अर्थ आहे तर त्याच्या परंपरेनं त्याच्या पुढे शोध घेत घेत अंतिम अर्थ घ्यायचा. लक्षित लक्षणं
आपल्याला जहद लक्षणा, आजहद लक्षणा आणि जहद आजहद लक्षणा वेदांतात मुख्यत्वानं 3 लक्षणाचाच उपयोग आहे. पण ह्या तिन्ही लक्षणाचा उपयोग ब्रह्मप्राप्तीच्या ठिकाणी होत नाही हे महाराज सांगतात. कारण जहद लक्षणाला टाकून द्यावं लागतंय. तिथे टाकायला काही नाही परमात्मा स्वरूपात, म्हणून जहद लक्षणा चलत नाही. आजहद लक्षणात घ्यावा लागतं अधिक, परमात्मा स्वरूपात अधिक काही नाही घ्यायला, म्हणून आजहद लक्षणा चालत नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी काही टाकणं काही घेणं नाही. हे इकडं आहे अलीकड, टाकायला आणि घ्यायला काही नाही, तिथं दुसरंच काही नाही. दुसरं काही असल्यास काही टाकून देता येतं दुसरं, आणि दुसरं काही असल्यास काही घेता येईल दुसरं. टाकणं घेणं नाही तिथं. निव्वळ परमात्मा, केवळ परमात्मा स्वरूपात टाकायला आणि घ्यायला काही नाही. हे जीवदशा असल्यावर टाकणं घेणं असतंय. कारण जीवदशेत काल्पनिक काही घेतलेलं असतंय ते टाकता येतंय. आणि काही ठेवता येते, काही घेता येते. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये टाकणं घेणे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये ध्यानात या, ब्रह्मात्मैक्य ज्ञानामध्ये टाकणं घेणे. पण केवळ जे ब्रह्मस्वरूप आहे तिथं काय टाकायचं आणि काय घ्यायचं, कोणती लक्षणाचा उपयोग आहे तिथं? जेवून पान खाऊन जो आपल्या आसनावर बसलेला आहे, त्याला कोणची फोडणी द्यायची, कोणची भाजी करायची, पोळ्या करायच्या का भाकरी करायच्या, मीठ कमी का जास्त, तिखट कमी ठेवायचं का जास्त, गोडाचं कसं करायचं, कमी का जास्त गोड, ती ओटा ठेव त्याच्यासाठी नाही. तृप्ती झाली आजशी साधने सरती अपयशी. त्याचप्रमाणे ह्या सर्व लक्षणा, ह्या सर्व उपपत्ती, ह्या सर्व प्रमाण याची काहीच गती नाही त्या ठिकाणी, असं महाराज आपल्याला सांगतात. हे पहा, वाचन करतो, व्यवहारातील अनेक वस्तू उपपत्तीने म्हणजे युक्तीने सिद्ध करता येतात, पण परमात्मा वस्तूचा विचार करीत असताना दुसरी वस्तूच नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी उपपत्ती प्रमाण काही नाही, चालू शकत नाही. कारण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुसरी वस्तूच नाही. दुसरी वस्तू असल्यावर एकीनं दुसऱ्याला ठरवायचं म्हणलं, जे ठरवायचं ते वेगळं राहिले आणि ठरवणं वेगळं राहिले इकडं. आणि परमात्मा स्वरूपामध्ये दुसरं द्वैतच नाही, तर कोण ठरविन, काय ठरविन, कशाबद्दल ठरवीन? म्हणून उपपत्तीच नाही चालत तिथं. अद्वैतात उपपत्ती कशी? अद्वैत तिथं नव्हे बोलायची कारण. पण प्रत्यक्ष दिसणाऱ्या जगाच्या कारणाची संगती देखील युक्तीनेच लावावी लागते. युक्ती इकडेच त्यात प्रत्यक्ष दिसणारं जे जगत आहे याचं काय कारण असलं पाहिजे, कुठून झालं, कशापासून झालं, याच्या कार्यत्वानं याच्याकडे पाहायचं, याच्या कारणाचा शोध लावायच्या युक्तीनं ते लावावी लागते. ती लागत असते. कारण परमात्मा जगाचे कारण माना आता युक्तीनेच लावावी लागते. म्हणजे परमात्मा जगाचं कारण मानता येत नाही. कारण परमात्मा जगाचे कारण मानावे तर तो असंग आहे. त्याला कुठे याचा संघ झाला, तो तेशी शिवला नाही म्हणजे असंग येतो. आणि निर्विकार आहे म्हणजे कुठलाच त्याच्यात विकार नाही, तो विकारी होऊन जग झाला नाही ना. कारण परमात्मा जगाचं कोणतं कारण आहे? परमात्मा जगाचं कुठलं कारण आहे? आरंभक कारण आहे का परिणामक कारण आहे? कुठलं कारण मानावं? तसं जर मानलं तर विकारी होईल. आरंभक कारण बी विकारी असते आणि परिणामी कारण बी विकारी असते. जे न्यायवैशेषिकानं कारण सांगितले ते विकारी, जे सांख्यानं कारण सांगितले ते बी विकारी लागत आहे. मग परमात्मा जर जगाचं कारण म्हणतो परमात्मा विकारी ठरण, परमात्मा जर जगाचं कारण म्हणतो परमात्मा ससंग ठरण. पण तो असंग आहे, निर्विकार आहे.
म्हणून त्याच्यापासून जग कसे निर्माण होईल, अशा असंग आणि निर्विकारापासून जग कसं निर्माण होईल, जगाचं कारण तो कसा ठरल. जग हे कार्य तर प्रत्यक्ष दिसते, आणि बरं जग तर कार्य दिसायला, कार्य कशामुळे बदलते ते म्हणून कार्य. ध्यानात घ्या व्याख्या जरा. जग दिसतंय आणि बदलणार दिसतंय, म्हणून जे जे बदलणार आहे ते उत्पन्न झालेलं असते, आणि जे जे उत्पन्न झालेलं आहे त्याला कारण लागत आहे, उत्पत्तीला कारण लागत आहे. जरा नेम लक्षात घ्या. जग नुसतं दिसत नाही, दिसतंय बदलताना दिसतंय, आणि जे जे बदलत असतंय ते उत्पन्न झालेलंच बदलत असते. ज्ञानोत्पन्न नाही ते बदलत नाही. म्हणून परमात्मा अजो आहे, उत्पन्न झालेलं नाही म्हणून नित्य. नित्य म्हणजे बदलत नाही. अजो नित्यो शाश्वतो. का अजो? अजो असल्यामुळेच नित्य. जग अजन्माय म्हणून नित्य. जग नित्य नाही, अनित्य म्हणून जन्मालेले. आणि जन्मालेले म्हणून कोणापासून जन्मालेले सर्व शास्त्र विचार करायला लागेल. कशापासून झाले, कशापासून झालं का? मग हे दुसरी मुडगेटपट लोक म्हणते झालं नाही, कशापासून झालं? पहिले, अरे पहिले कुठे बदलायला लागले. बदलणारी वस्तू उत्पन्न झालेली असते. जग अनित्य म्हणून दिसायले, त्या अर्थी ते कोणापासून तरी झालेले कार्य. जे अनित्य असते ते कार्य असते, हे कळायला पाहिजे. नियम कळून घ्या आधी. म्हणून जग दिसतंय आणि बदलताना दिसतंय म्हणून कार्य, आणि कार्य असल्यामुळे त्याला कारणाचा शोध केला. कार्य कारणता आता नाही, कार्य न कारणता. म्हणजे जे कार्य आहे आणि याला कारण आहे काहीतरी, मग त्याच्या कारणाचा शोध. म्हणून साही शास्त्री कारण, 6 शास्त्रानं कारणाचा शोध लावला वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या. म्हणून परमात्मा पात्र कारण ठरत नाही, हे इथं सांगायला लागले. म्हणून प्रत्यक्ष दिसणाऱ्या जगाच्या कारणाची संगती देखील युक्तीनेच लावावी लागते. कारण परमात्मा जगाचे कारण मानावे तर तो असंग निर्विकार आहे. त्याचे पासून जग कशी निर्माण होईल? प्रश्न हा. जग हे कार्य तर प्रत्यक्ष दिसतेवर पुढं तर स्पष्ट दिसायला लागलं जग बदलणारं कार्य म्हणून, आणि त्याचे कारण तर काही दिसत नाही, त्याचे कारणाचा तर काही शोध लागा ना. अशी जगाच्या कार्यत्वाची अनुपपत्ती आहे. अशा जगाच्या कार्य तर दिसतंय आणि कार्यत्वाची संगती लागत नाही. कारणच दिसाना तर कार्य कसं म्हणावं याला? बरं कार्य नाही म्हणावं तर हे बदलायला लागले. ध्यानात घ्या जरा. जगाची विचित्र प्रतीती, बुद्धिमानाला जगाची विचित्र प्रतीती दिसते, म्हणून तो विवेक वैराग्य पूर्ण होतो आणि जगाचा शोध करीत असतो. आपल्याला काही नाही, आपण मोघम पाहतो म्हणून काहीच वाटत नाही. हो बदलणार आहे, बदलणार आहे. पहिले अनादी हो, अरे अनादी म्हणल्यावर बदलणार कसं? कवा तरी झालेलं आहे. झालेलं आहे तो कोणापासून झालेलं आहे? काय कारण आहे त्याचं? म्हणून एवढे जे शास्त्र, इतके शास्त्राचे आचार्य, सर्व किती सर्वज्ञ महामुनी असलेली, त्यानं का इतकी संशोधन लावलं? का खल पाळला? का आयुष्य घातलं त्याच्यात? का लिखाणे केली? का संप्रदाय चालविली? का समुदाय मिळवले आपल्या पंथाची? किती संप्रदाय चालविले त्यांनी त्याची 6 शास्त्राची. ते काही अशी व्यसन करीत विषयांध होऊन व्यवहार करीत बसले नाही. जगाच्या कारणाचा शोध लावण्यासाठी देह झेजिलाय त्याने, बुद्धी वापरली त्याने. म्हणून जगाच्या कार्यत्वाची अनुपपत्ती आहे. जगाचं कार्य दिसतंय आणि त्या कार्याची उपपत्ती लागत नाही, युक्ती लागत नाही, काही युक्तिवाद काही ठरता येत नाही, कारण सापडत नाही. म्हणून अन्यथा अनुपपत्त्या माया विशिष्ट परमात्मा जगाचे कारण आहे असे मानावे लागते. म्हणून जगाची उपपत्ती सापडत नाही, अनुपपत्ती होती. म्हणून अन्यथा उपपत्तीनं, वेगळ्या दुसऱ्या युक्तीनं माया विशिष्ट परमात्मा जगाचे कारण आहे असे मानावे लागते. कारण शुद्ध परमात्मा जगाचं कारण मानवतो तो सत्संग आणि विकारी होईल. म्हणून अन्यथा उपपत्तीनं माया विशिष्ट परमात्मा, अमायिक परमात्मा नाही.
केवळ परमात्मा नाही, शुद्ध परमात्मा नाही, माया विशिष्ट म्हणजे शबल ब्रह्म म्हणा, माया विशिष्ट मायोपाधिक परमात्मा म्हणा, तर तो परमात्मा जगाचे कारण आहे असे मानायला माया विशिष्ट बर का, मायेनं अवच्छिन्न असल्याला परमात्माच जगाचं कारण मानावा लागतो, लागलेला आहे शास्त्राला, वेदांत शास्त्राला, भक्तिशास्त्राला. अशा रीतीने युक्तीने जगाचे कारण सिद्ध करावे लागते. युक्तीनं, ही युक्तीनं जगाचं कारण सिद्ध झालं, ठरविले, याला उपपत्ती म्हणतात. अशाला उपपत्ती मानावं. जिथं अनुपपत्ती असते त्याची उपपत्ती लावावी. जिथं युक्ती डबल होते तिथं पुन्हा दुसरी लढवून युक्ती लावायची, याला उपपत्ती मानावं. वेगवेगळ्या प्रकारानं, की इथं जर काही चालत नाही तर दुसरं काही सहकार्य घेऊन अन्य मार्गानं शोध करून त्याला ठरविणं. तसं कुठं कुठं काही काही मार्ग लागत नाही, काही काही एखाद्या अशा अडचण येते की काहीच कळत नाही. पण मग थोडं शांत व्हावा आणि दुसरीकडून काहीतरी वेगळ्या मार्गानं विचार करून त्याची विल्हेवाट लावावा त्या आलेल्या अडचणीची. हे जसं आपण करतो त्याप्रमाणे शास्त्र करतात, त्यांना युक्ती म्हणतात. परंतु निरुपाधिक परमात्मा स्वरूपाविषयी कोणतीही उपपत्ती चालत नाही. परंतु इकडं चालत्या त्या जगदांपाती, जगत कार्यात, जगत कारणाचा विचार करण्यात ह्या उपपत्त्या चालतात. परंतु परमात्मा स्वरूपाबाबतीत, केवळ निवळ शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत कोणतीही उपपत्ती चालत नाही, कोणतीही. सर्व शांत होते तिथं, सर्व शास्त्र मुख्य होतात तिथं, सर्व वेद मौन होतात तिथं, सर्वाचे तोंड, सर्वाच्या सर्व वाच्या कुंठित होतात तिथं. तिथं मौनाशिवाय पर्याय नाही. बडबड तिथं चालत नाही. तिथं येड्याची बडबड तर चालत नाही, पण शहाण्याची बी चालत नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाविषयी कोणतीही उपपत्ती चालत नाही. म्हणूनच याला सिद्धानुवाद मानावी. म्हणून ते सिद्ध आहे पा, केलेलं सिद्ध नाही. केलेल्या सिद्धीत बडबड चलती शहाण्याची, मानामानीत कल्पनेत बडबड चलती जीवदशेतल्या येड्याची. येड्याची बडबड मानामानीन कल्पनात, शहाण्याची बडबड युक्तिवादात, जग ठरण्याच्या बाबतीत, जगाचं कारण ठरण्याच्या बाबतीत. परंतु परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत कोणाचीच गती चालत नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या बाबतीत बोलतात ते फक्त जीवनमुक्त महात्मे पुरुष. सिद्धानुवाद करतात, ते ठरवीत नाहीत, जे आहे ते बोलतात. ठरवायचं का नाही ठरवायचं हा अँगल नाही त्यांचा. असं नाही की ज्ञानोबाराय अमृतानुभवाला सुरुवात केली आणि आता परमात्मा ठरवायचा का नाही ठरवायचा, शून्य ठरवायचा का भावरूप ठरवायचा, असं नाही. ठरवायचं राहिलेलं नाही, आणि ठरवायचं ठरवी नाही, आहे ते बोलायचंय. त्याला सिद्धानु मानतात. आधी सिद्ध आहे, फक्त बोललेलं नाही, बोलायचंय ऐकणाऱ्यासाठी. आधी सिद्ध आहे समजा स्वयंपाक, फक्त वाढायचंय पंक्तीला बसलेल्या मंडळीसाठी. करायचा राहिलेला नाही. तिखट करायचा का फिका करायचा, कसा काय आयटम करायचा, करायचं राहिलेलं नाही. सिद्ध आहे स्वयंपाक, फक्त जेवायचं राहिलेलं नाही. याला सिद्धानुवाद मग. म्हणून ज्ञानोबा यासारख्याने सिद्धानुवाद केला. अनुवाद केला, सिद्ध असलेल्याचा अनुवाद केला. म्हणजे ते ठरविलं नाही, ठरण्याच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे त्याचा अनुवाद केला, सिद्धानुवाद म्हणावे. तसेच जहद लक्षणा, अजहद लक्षणा, जहदाजहद लक्षणा, लक्षित लक्षणा यांच्याही पंक्ती उठून गेल्या आहेत. अहो इथं सिद्धानुवादाच्या ठिकाणी बाकीचं तर काही नाही वाच्या अर्थाचं, पण लक्षार्थानं लक्षणा ज्या करता येतात तर त्या लक्षणाची देखील पंगत उठली, त्या लक्षणाचं देखील चलत नाही. म्हणून जगाच्या बाबतीतच सर्व चलतंय. आपण आधीच पाहिली, सर्व जी बुद्धीची धाव आहे ही जगाच्या वाटानं चलती. परमात्म्याच्या वाटाला लागल्यावर पंढरीची वाट लय अवघड आहे. तिथं पायी चलत नाहीत, पायाला फोडं येतात.
बुद्धी चलत नाही, बुद्धी भंबाळ होते, जखमी होते, बुद्धी बिनकामी ठरते. म्हणून लक्षांना देखील लक्षण हे पहा, बुद्धीच कौशल्य. वाच्यार्थ करणं बुद्धीनं. पक्षाला कुठं वाच्यार्थ करता येतो का लक्ष्यार्थ करता येतो? वाच्यार्थातला वाच्यांश, वाच्यार्थातला वाच्य, लक्ष्यार्थातला लक्ष्यार्थ, लक्ष्यांश, वाच्यांश, वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, मुख्यार्थ, गौणार्थ. हे पशुपक्षाला पुढतं. पशुपक्षाला शब्दच नाही, ध्वनी आहेत, चाम्या आहेत, आवाज आहेत, किंकाळ्या आहेत सुखदुःखाच्या. मनुष्यातच बोल नाही, वैखरी वाणी चलती. आणि वैखरी वाणीनं स्पष्टता होती, स्पष्ट बोलता येते एक एक शब्द. हे मनुष्य देहात आहे. आणि त्याच्यात बी त्या बोलण्याचा वाच्यार्थ, बोलण्याचा लक्ष्यार्थ, बोलण्याची लक्षणा, लक्षणावृत्ती, त्या लक्षणावृत्तीमध्ये जे लक्षित आहे तो लक्षितार्थ, लक्षणा. आणि लक्षक, लक्षक कोण आहे? लक्षणा काय आहे आणि लक्षित काय आहे? लक्षक लक्षणानं लक्षित लक्षितोय, आणि जे लक्षित लक्षिलय त्या लक्षणाची पुन्हा लक्षणा करणं, याला लक्षित लक्षणा म्हणावं. याच्या पंक्तीची पंक्ती तोटून गेल्या, किती बी गर्दी झाली असली याची, तर ह्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी याच्या पंक्ती उठून गेल्या. कारण शक्य संबंधी लक्षणा असते, परमात्मा शक्तीवृत्तीचा विषय नाही. हे पहा, शक्य असलं काही, शक्य संभव असला, व्यावहारिक संभव, तर तिथं लक्षणा करता येते. परमात्म्याचा व्यावहारिक संभव नाही, व्यावहारिक संभावना नाही. परमात्मा व्यावहारिक नाही. परमात्मा जागृत पदार्थ नाही. परमात्मा स्वप्न पदार्थ नाही, स्वप्नस्थ पदार्थ नाही. परमात्मा सुसुप्तिस्थ वस्तू नाही. परमात्मा नाही नाही. परमात्मा जागृत, स्वप्न, सुसुप्त ह्या 3 कॅटेगरीतला आहे नाही. कॅटेगरी 3 आहेत. जागृतीतली कॅटेगरी, स्वप्नातली कॅटेगरी, सुसुप्तीतली कॅटेगरी. जागृतीतली कॅटेगरी व्यावहारिक पदार्थाची, स्वप्नातली कॅटेगरी प्रातिभाषिक पदार्थाची, आणि सुसुप्तीतली कॅटेगरी ह्या 2 कार्याच्या कारणाची. परमात्मा ह्या कोण्या त्रिपुटीतल्या कॅटेगरी मध्ये येत नाही, अवस्थेतल्या कॅटेगरीमधला नाही, कॅटेगरी मधला नाही. म्हणून ह्याच्यात याने ठरता येतं काही. जागृतीतल्या ठरविण्यानं जागृतीतलं ठरता येते, जागृतीतल्या ठरविण्यानं स्वप्नातलं ठरता येते, जागृतीतल्या ठरविण्यानं अर्थापत्तीनं व्हायना सुसुप्तीतलं ठरता येते. युक्त्या चालत्या तिकडं, प्रमाण चलते तिकडं, लक्षणा चालत्या तिकडं, वाच्यार्थ लक्षार्थ चलते तिकडं. पण ह्या तिन्हीचा पडदा फाडून, या त्रिपुटीचा, या त्रिकोणाचा पट फाडून पलीकड जर गेलं ते त्रिकोणच राहत नाही. जागृती, स्वप्न, सुसुप्ती राहत नाही. विश्व तेजस प्राज्ञ राहत नाही, जीवदशा राहत नाही. संसारात बीज राहत नाही. आणि हे न केल्यामुळं ठरविणाराच राहत नाही तर काय ठरवायचं, ठरविनच राहत नाही तर काय ठरवायचं. पाहला वेगळाच कोणी राहत नाही तर काय पाहायचं, काय लक्ष येते. लक्षकच गेला तर लक्षानं काय करीन? लक्षच राहिलं ते लक्ष्याला लक्षानं नाही, लक्षित नाही म्हणून अलक्ष येते. ध्यानात घ्या जरा. लक्षक लक्षानं असल्यावर लक्षिताला लक्षित मानता येईल, पण अविद्येच्या समाप्तीत लक्षक राहिला नाही, लक्षानं राहिली नाही. आता ह्या दोन्ही वाचून लक्षाला लक्ष तरी कसं म्हणावं म्हणून ते अलक्ष्य मी लक्षी, अल्लख निरंजन आहे.
म्हणून त्याला काहीच मानता येत नाही. म्हणून तिथं लक्षणाची देखील पंगत उठून गेली असं महाराज आपल्याला लक्षात आणून द्यायला. कारण शक्य संबंधी लक्षणं असते, परमात्मा शक्तिवृत्तीचा विषयच नाही. शक्तिवृत्तीनं परमात्मा शक्तिवृत्तीचा विषय असल्यावर शब्दशक्ती चालते. शब्दशक्ती नाही चालली तर मग लक्षणाशक्ती लक्षणावृत्ती चालते. पण इथं कुठलीच शक्ती कुठलीच वृत्ती काम करीत नाही. ह्या सर्व व्यवहारात आहेत, व्यवहारिक आहेत, सर्व व्यवहारिक आहेत, जागृतीत चालतात. आणि जागृतीच्या संस्काराचं स्वप्न असतं म्हणून स्वप्नाबद्दल अंदाज घेता येतो, बोलता येते. आणि जागृत स्वप्नाचंच कारण असतं सुसुप्ती, म्हणून सुसुप्तीबद्दल संशोधन चालतंय. ते कार्यकारण भावात एकाच देशात आले ते जागृत स्वप्न सुसुप्ती. जीव देश आहे म्हणून आलो या देशात. हे जे जीव देश आहे, हे जीव देश, जीव लोक. मी जीव गमे पंडू सुद्धा जीव लोकी. ते विचारा ते जीवविता देहांता उपजविता. मी जीव गमे पंडू सुद्धा जीवलोकी. हा जीवलोक आहे. समाधीपर्यंत गेले तरी जीव लोकच आहे, कुठंच नाही गेला, तिथंच आहे. त्या कप्प्यातले त्या कप्प्यात गेला, या खोलीतली त्या खोलीत गेला. काय गेला योगी? या खोलीतून उठून त्या तिसऱ्या खोलीत गेला. एकाच वाड्यात आहे, बंधनातच आहे, अविद्येतच आहे. म्हणून शक्य संबंधी लक्षण असते, परमात्मा शक्तिवृत्तीचा विषय नाही. म्हणून परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लक्षणेचा उपयोग नाही, कोण्यात लक्षणेचा उपयोग नाही. याच अर्थानं महाराज म्हणतात की लक्षणेची पांती उठून गेली. उपपत्तीचा उपयोग नाही म्हणून अनुपपत्ती झाल्या सर्व. द्रष्टांताचा उपयोग नाही म्हणून द्रष्टांती वाहिली आन दिसावयाची, ते मागच्या वेळी सांगितलेलंच आहे. आणि प्रमाणाचा उपयोग नाही म्हणजे प्रमाणांची परिसरे मागण्यासाठी एक ओवी खर्ची केलेली महाराजांना. प्रमाणांचा देखील उपयोग नाही. अशी ती शुद्ध आणि स्वयंप्रकाश वस्तू आहे. म्हणून वस्तू कळालेली नाही, कळायची राहिलेली नाही. ध्यानात घ्या जरा शेवटचे शब्द. ती प्रमाणानं, युक्तीनं, वाच्यार्थानं, लक्षार्थानं कळालेली नाही. म्हणजे कळालेली नाही म्हणले बिगर कळालेली राहिली. न कळालेली नाही. कळालेली का नाही? ती स्वयंप्रकाश आहे म्हणून ह्यानी कळालेली नाही. न कळालेली का नाही? ती स्वयंप्रकाश आहे म्हणून कळण्याचं राहिलेलं नाही. कळणं न कळणं दोही राहिलं नाही. स्वयंप्रकाश, स्वयंसिद्ध अशा वस्तुतत्वाबद्दल हे माऊलीचे आनंदाचे आवारू, आनंदाच्या लाटा, आनंदाचे हेलावे रूप जे शब्द आलेले तो सिद्धानुवाद आहे. म्हणून सिद्ध असलेल्या वस्तूचं महाराजानं जे काही अनुवादन केलेलं आहे तो हा ग्रंथ आहे. ठीक आहे. ठीक हो महाराज. हॅलो, आवाज येतो? हो आवाज आहे. येतो. येतो येतो. कुंडली